जे आपण ठरवलं होतं त्यानुसारच आपण केलं. पण जेव्हा आपण तो इफेक्ट बनवायला घेतला त्याच्यासाठी एक प्लगइन लागत होतं. ते प्लगइन डाउनलोडिंगला टाकलं तर त्यालाच खूप वेळ गेला. तर माझी प्रॅक्टिस काय पूर्ण व्यवस्थित झाली नाही आहे. तर उद्या आपण परत कंटिन्यू करणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 23मध्ये. तर मित्रांनो, आज आपण जी हायलाईट बनवायची आपल्याला ती थोडीशी मोठी आहे आणि म्हणजे ट्रेडिशनल व्हिडिओ टाईपच बनवायचं. एक सेमी ट्रेडिशनल आणि सिनेमॅटिक व्हिडिओचं एक हे बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी डेटा डाउनलोडला लावला आहे आणि तो डेटा तर कमीत कमी किती वेळ झाला आहे माहिती आहे का, 1:15 वाजला आणि मी लावला आहे तो डेटा 10:30 वाजता. तरी तो जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. तर आज असं जास्त काही लोड नाही आहे, सगळा डेटा डाउनलोड करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी काय आपली कामं आत्ता अजून एक टीजर म्हणजे आत्ता थोड्या वेळा आधी एक फोन आला, तो टीजर पण बनवायचा. तर बघूया, एकतर हायलाईट बनवू आपण संध्याकाळी किंवा टीजर बनवू. आता जी गोष्ट पहिली होईल त्या गोष्टींवर आपण जास्त हे करूया. आणि आजपासून आपण एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे की आपण म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 किंवा 8 ते 6 संध्याकाळच्या वेळी आपण क्लासेस म्हणजे जे इफेक्ट्सचे लेक्चर आहेत तर ते करणार आहे. तर त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेत काहीच काम ठेवायचं नाही आहे. जे काय असेल ते काम दुपारपर्यंतच पूर्ण करायचं आणि जरी अर्धं राहिलं तरी ठीक आहे, पण ते काम दुपारपर्यंतच करायचं आणि संध्याकाळी फ्रेशमध्ये एक नवीन गोष्ट शिकायला बसायचं. हे रोज करायचं आहे, कारण की ज्या मागच्या काही दिवसांमुळे त्या आपल्या गोष्टी अडकलेल्या त्या होत नव्हत्या किंवा काही ना काही रिझन्स मी स्वतःला देत होतो किंवा मी बनवत होतो. तर आता त्या गोष्टी नाही करायच्यात, कारण की आपण वेळ वाया घालवतो आहे हे मला रिअलाईज होतं आहे. तर आता त्या गोष्टी न करता आपण संध्याकाळची वेळ ही पूर्णपणे नवीन गोष्ट शिकण्यातच घालवायची आहे. तर मित्रांनो, हे बघा, हा सगळा डेटा डाउनलोड व्हायला मला तरी वाटतं अजून तासभर जाईल. ठीक आहे, तर बघूया आपण काय करता येईल ते. नाही तर मग आज डेटा डाउनलोड करून उद्याच करावं लागेल. तर मित्रांनो, आत्ता जसं तुम्हाला सकाळी मी सांगितलं त्यानुसार आपण आत्ता बसलो आहे आपल्या प्रॅक्टिस सेशनला. तर संध्याकाळचा वेळ हा पूर्ण सेल्फ स्टडी असणार आहे. तर आत्ता आपण तीच गोष्ट करणार आहे. हळूहळू आपल्याला मोशन ग्राफिक्स शिकायचं आहे. तर मोशन ग्राफिक्सवर आपण वर्क करतो. तर हळूहळू स्टेप बाय स्टेप अशा गोष्टी करूया. त्या दिवशी आपण मागच्या वेळेस जेव्हा नोट्स बनवल्या त्या नोट्स एकदम बेसिक होत्या. तर एकदम बेसिक म्हणजे काय की की फ्रेमचं नॉलेज, डिस्टन्स, त्याचा ग्राफ आणि डॉट्स म्हणजे काय, लाईन्स म्हणजे काय, कसं ते तयार होतं, की फ्रेम्स कसे असतात, प्री फ्रेम्सचे प्रकार किती आहेत, अशा गोष्टी होत्या. ते एकदम बेसिक गोष्टी होत्या ज्या मला माहिती होत्या, पण ते ट्युटोरियल बघून अजून क्लिअर झाल्या. तर त्या सगळ्या नोट्स आहेत आपल्याकडे, त्याची हेल्प आपण घेऊया. आणि आत्ता आपण प्रॉपर त्या इफेक्टवर काम करणार आहे. तो इफेक्ट आपण तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 फोटोची गरज आहे. तर ते दोन्ही फोटोज मी माझेच यूज करणार आहे. तर बघूया आपण. मी तुम्हाला दाखवेलच ती प्रोसेस टाईमलॅप्समध्ये. ती प्रोसेस तुम्हाला मी दाखवेलच की कशी केली, काय होतं आहे, स्टार्ट टू एंड सगळी प्रोसेस तुम्हाला बघायला भेटेल. आणि व्हिडिओच्या एंडला तुम्हाला बघायला भेटेल की आपला रिझल्ट काय. तर मग आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रॅक्टिस सेशनला. तर मित्रांनो, आपण हे 2 फोटो यूज करणार आहे जे की माझेच आहेत. आणि
मी फोटोशॉपवर फोटो घेतलेत, कारण की जो आपण सिक्वेन्स बनवणार आहे तो सिक्वेन्स बरोबर प्रॉपर बनला पाहिजे, त्याच्यासाठी फोटोची साईज ॲडजस्ट करून घेतली. कारण परत सिक्वेन्सला छोटे मोठे होतात फोटो, तर फोटोची साईज एकदम एक्झॅक्ट व्हिडिओच्या सिक्वेन्सला ॲड करून घेतली. तर येस, आपण सुरू करतो आता. तर गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज जे आपण ठरवलं होतं त्यानुसारच आपण केलं, पण जेव्हा आपण तो इफेक्ट बनवायला घेतला त्याच्यासाठी एक प्लगइन लागत होतं. ते प्लगइन डाउनलोडिंगला टाकलं तर त्यालाच खूप वेळ गेला. तर माझी प्रॅक्टिस काय पूर्ण व्यवस्थित झाली नाही आहे. तर उद्या आपण परत कंटिन्यू करणार आहे. तर आज फक्त आपण जो काय डेटा होता तो डाउनलोड केला. परत तो डाउनलोड केलेल्या डेटामुळे स्क्रॅच डिस्क फुल झालेली, त्याच्यामुळे काय वर्क करता येत नव्हतं. मग स्क्रॅच डिस्क रिकामी केली. या सगळ्या गोष्टी अशा चालतच राहतील. तर ठीक आहे, आजचा दिवस इथेच संपतो आहे. उद्यासाठी आत्ता तर सगळं क्लिअर करून ठेवलं, तर उद्या एकदम फ्रेशमध्ये आपल्याला सगळं भेटेल. आणि उद्या काही करून काम करायचंच आहे. सकाळी लवकर उठूया आणि कामाला बसूया. तर यस, आजचा दिवस इथेच संपतो आहे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या डेली व्लॉगच्या अपडेट भेटतील आणि जे काय आपण शिकतोय, जे काय आपण नवीन क्रिएटिव्ह करतोय त्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. तर यस, भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये.